नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण बेरोजगारी, त्याचा अर्थ, व्याख्या आणि बेरोजगारीचे असणारे जे विविध प्रकार आहेत, या विविध प्रकारांच्या संदर्भामध्ये जी सविस्तर चर्चा आहे, ही सविस्तर चर्चा करणार आहोत. प्रामुख्यानं भारतीय जी काही अर्थव्यवस्था आहे, ही अर्थव्यवस्था अल्पविकसित असलेली आपल्याला पाहावयास मिळते. भारतीय अर्थव्यवस्थेच्या अनुषंगानं ज्यावेळेला आपण चर्चा करत असतो, त्यावेळेला भारतीय अर्थव्यवस्थेसमोर विषमता, दारिद्र्य, निरक्षरता, अतिरिक्त लोकसंख्या, भ्रष्टाचार, भांडवलाची टंचाई अशा अनेक स्वरूपाची जी काही आव्हाने आहेत, ही आव्हाने भारतीय अर्थव्यवस्थेसमोर असलेली आपल्याला पाहावयास मिळतात. प्रामुख्यानं त्यामधील बेरोजगारीची समस्या ही भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील सर्वात मोठं आव्हान असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. प्रामुख्यानं विकासाची जी प्रक्रिया आहे, या विकासाच्या प्रक्रियेमध्ये बेरोजगारी हा अडथळा ठरत असलेला आपल्याला पाहावयास मिळते. भारतातील बेरोजगारीचं जे स्वरूप आहे, हे बेरोजगारीचं स्वरूप भयावह असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच प्रामुख्यानं भारतामध्ये त्याची जी व्याप्ती आहे, ही व्याप्ती मोठ्या प्रमाणामध्ये असलेली आपल्याला दिसून येते. प्रामुख्यानं देशासमोर असणारं हे जे काही बेरोजगारीचं आव्हान आहे, हे आव्हान आणि त्या अनुषंगानं निर्माण होणाऱ्या ज्या समस्या आहेत, त्या समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून देशातील सरकार आणि इतर ज्या काही संस्था आहेत, या संस्था मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्नशील असलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात. तरीसुद्धा प्रामुख्यानं भारतातील असणारी ही जी काही बेरोजगारीची समस्या आहे, ही बेरोजगारीची समस्या कमी न होता वाढत चाललेली आपल्याला दिसून येते. प्रामुख्यानं आधुनिक तंत्रज्ञान आणि वाढत जाणारी लोकसंख्या याचा परिणाम म्हणून भारतातील असणारी जी बेरोजगारीची समस्या आहे, ही समस्या मोठ्या प्रमाणात जटिल बनत चाललेली आपल्याला पाहावयास मिळते. बेरोजगारीचा देशाच्या अर्थव्यवस्थेवरती आणि एकूणच समाजाच्या विविध अंगांवरती प्रतिकूल असा परिणाम होत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. आणि त्या अनुषंगानं प्रामुख्यानं आपल्या अभ्यासक्रमामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने किंवा भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील समस्या याचा ज्यावेळेला आपण विचार करत असतो, त्यावेळेला प्रामुख्यानं बेरोजगारी ही सर्वात मोठी समस्या असलेली आपल्याला दिसून येते आणि त्याचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. सुरुवातीला बेरोजगारीचा अर्थ नेमका काय आहे, या संदर्भामध्ये जी चर्चा आहे, ही चर्चा या ठिकाणी करणार आहोत. प्रामुख्यानं भारतातील बेरोजगारीची ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना औद्योगिकदृष्ट्या जे विकसित देश आहे, त्या विकसित देशांच्या पेक्षा वेगळी असलेली आपल्याला दिसून येते. प्रामुख्यानं भारतीय अर्थव्यवस्थेचा ज्यावेळेला आपण विचार करत असतो, त्यावेळेला देशातील 15 ते 60 वर्ष वयोगटातील व्यक्तींना काम न मिळाल्यामुळं त्याची श्रमशक्ती वाया जाते आणि देशाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं. ही श्रमशक्ती साठवून ठेवता येत नाही. व्यक्तीला कामधंदा न मिळणं म्हणजेच बेरोजगारी. प्रामुख्याने याचा जर अर्थ आपण विचारात घेतला, तर प्रामुख्यानं ज्या व्यक्तीला वस्तुरूपानं किंवा रोख पैशाच्या स्वरूपामध्ये वेतन रूपानं उत्पन्न न मिळणारी व्यक्ती ही बेकार असलेली आपल्याला पाहावयास मिळते. प्रामुख्यानं आपण बेरोजगारी म्हणजे काय, बेरोजगार कोणाला म्हणावं, याबाबत एक वाक्यता असलेली आपल्याला दिसून येत नाही. परंतु त्याच्या ज्या काही महत्त्वाच्या ज्या व्याख्या आहेत, त्या व्याख्या या ठिकाणी पाहणं आवश्यक असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. त्यातील पहिली व्याख्या या ठिकाणी आपण पाहणार आहोत. आंतरराष्ट्रीय कामगार संघटना, ही जी काही आंतरराष्ट्रीय कामगार संघटना आहे, या कामगार संघटनेनं बेरोजगारीची जी व्याख्या आहे, ही व्याख्या स्पष्ट करत असताना सांगितलेलं आहे, काम करण्याची इच्छा आणि सामर्थ्य असून सुद्धा प्रचलित वेतन दरावरती कामाच्या शोधात असूनही ज्यांना काम मिळत नसेल, तर त्यांना बेरोजगार असं म्हटलं जात असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणजेच की या ठिकाणी व्यक्तीची काम करण्याची इच्छा आणि सामर्थ्य आहे, प्रचलित बाजार दरावरती किंवा प्रचलित असणारा जो काही बाजारातील वेतन दर आहे, या वेतन दरावरती काम करण्याची व्यक्तीची इच्छा आहे, तो व्यक्ती कामाच्या शोधात आहे, परंतु त्याला जर काम मिळत नसेल,
तर अशा व्यक्तीला बेरोजगार असं म्हटलं गेलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. ही पहिली व्याख्या प्रामुख्यानं आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेनं केलेली आपल्याला दिसून येते. दुसरी व्याख्या आपल्याला सांगता येते प्राध्यापक पिगू यांनी स्पष्ट केलेलं आहे की रोजगार नसलेल्या परंतु रोजगार मिळावा अशी इच्छा असलेल्या व्यक्तीला बेकार असं म्हटलं जात असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणजेच की प्रामुख्याने या ठिकाणी सुद्धा व्यक्तीची काम करण्याची इच्छा आहे परंतु तिला या ठिकाणी रोजगार उपलब्ध होत नाही, अशा व्यक्तीला बेरोजगार असं म्हटलं गेलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. प्रामुख्यानं या ज्या काही बेरोजगारीच्या ज्या काही व्याख्या आहेत या व्याख्या या ठिकाणी महत्त्वाच्या ज्या व्याख्या आहेत त्या व्याख्यांच्या संदर्भातील चर्चा केल्यानंतर आपण पुढं प्रामुख्यानं बेरोजगारीचे असणारे जे काही प्रकार आहेत त्या प्रकारांच्या संदर्भामध्ये जी चर्चा आहे ही चर्चा थोडक्यामध्ये या ठिकाणी करणार आहोत. प्रामुख्यानं आपण पाहतो की भारतामध्ये स्वातंत्र्यानंतर म्हणजेच की साधारणतः 1950 नंतरचा जो काही कालखंड आहे या कालखंडामध्ये बेरोजगारीची जी काही संख्या आहे ही संख्या प्रचंड प्रमाणात वाढलेली आपल्याला पाहावयास मिळते. भारतातील सार्वत्रिक स्वरूपामध्ये आढळणारी बेरोजगारी ही एक समस्या निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. भारतातील बेरोजगारीची संकल्पना याचा विचार ज्या वेळेला आपण करत असतो त्यावेळेला ग्रामीण बेरोजगारी आणि शहरी बेरोजगारी हे जे काही प्रमुख दोन प्रकार आहेत या दोन प्रकारांच्या संदर्भातील जी चर्चा आहे ही चर्चा सुरुवातीला या ठिकाणी आपण करणार आहोत. त्यातील पहिला प्रकार आहे की ग्रामीण बेरोजगारी. आपण पाहतो की भारताच्या एकूण लोकसंख्येमध्ये प्रामुख्यानं जवळजवळ 68.84% लोकसंख्या ही ग्रामीण भागामध्ये राहत असलेल्या आपल्याला पाहावयास मिळते. ग्रामीण भागामध्ये किंवा ग्रामीण भागातील लोकांचा प्रमुख व्यवसाय हा शेती असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. अनेक लोक शेती व्यवसायामध्ये गुंतलेले आपल्याला पाहावयास मिळतात. या शेतीशिवाय प्रामुख्यानं ग्रामीण लघु आणि कुटीर उद्योग असतील, शेतीपूरक उद्योगधंदे असेल यांची जी संख्या आहे ही संख्या अल्प प्रमाणात असलेली आपल्याला पाहावयास मिळते. आणि भारतीय शेतीचं जर वैशिष्ट्य आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की प्रामुख्यानं भारतीय शेती ही लहरी मान्सूनवरती आणि हंगामी पावसावरती आधारित असलेली आपल्याला दिसून येते. आणि याचा परिणाम म्हणून भारतामध्ये शेती क्षेत्रात आणि ग्रामीण भागामध्ये बेरोजगारीचं जे प्रमाण आहे हे प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये आढळत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. ग्रामीण बेरोजगारीमध्ये हंगामी बेरोजगारी आणि कायमस्वरूपाची बेरोजगारी असे त्याचे जे उपप्रकार आहेत ते उपप्रकार पडत असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. प्रामुख्यानं प्रमुख प्रकारांच्या शिवाय इतर जे प्रकार आहेत त्या प्रकारामध्ये याची सविस्तर चर्चा या ठिकाणी आपण करणार आहोत. प्रामुख्यानं प्रमुख प्रकारामधील दुसरा प्रकार आहे शहरी बेरोजगारी. प्रामुख्यानं भारतातील शहरी बेरोजगारी ही एक महत्त्वाची समस्या किंवा बेरोजगारीचा प्रकार असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. भारतामध्ये आपण पाहतो की मोठमोठ्या शहरांचं प्रमाण स्वातंत्र्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. ग्रामीण भागातील असंख्य नोकरदार वर्ग किंवा ग्रामीण भागामध्ये असणारा असंख्य शेतकरी वर्ग हा काय झालेला आहे शहरी भागामध्ये स्थलांतरित होऊ लागलेला आपल्याला पाहावयास मिळतो. आणि शहरी लोकसंख्या प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेली आपल्याला पाहावयास मिळते. उद्योग व्यवसायाच्या दृष्टिकोनातून ग्रामीण भागातील मजूर वर्ग शहरी भागाकडे वळलेला आपल्याला पाहावयास मिळतो. प्रामुख्यानं शहरांचा विकास न झाल्यामुळं किंवा शहरांचा विकास मर्यादित प्रमाणामध्ये झाल्यामुळं शहरी बेरोजगारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढत गेलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. भारतातील शहरी बेरोजगारीमध्ये प्रामुख्यानं औद्योगिक कामगारामधील बेरोजगारी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येते. आणि याबरोबरच प्रामुख्यानं सुशिक्षित लोकांच्या मध्ये बेरोजगारी किंवा सुशिक्षित बेकार, औद्योगिक बेकार आणि सुशिक्षित बेकार असे शहरी बेकारीमध्ये सुद्धा त्याचे दोन प्रकार पडलेले आपल्याला पाहावयास मिळतात. प्रामुख्यानं भारतामध्ये उच्च शिक्षितांची संख्या प्रचंड प्रमाणामध्ये वाढू लागलेली आपल्याला पाहावयास मिळते. आणि हा उच्च शिक्षित वर्ग नोकरी शोधण्याच्या दृष्टिकोनातून प्रामुख्यानं शहरी भागामध्ये येऊ लागला. आणि प्रामुख्यानं शहरी भागामध्ये बेरोजगारीचं जे प्रमाण आहे हे बेरोजगारीचं प्रमाण वाढत गेलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. या प्रमुख दोन प्रकारांच्या शिवाय इतर जे काही प्रकार आहेत त्या प्रकारांच्या संदर्भातील सविस्तर चर्चा या ठिकाणी आपण करणार आहोत. त्यातील पहिला प्रकार आपल्याला सांगता येतो की प्रामुख्यानं छुपी बेरोजगारी किंवा त्याला आपण सुप्त बेरोजगारी असं म्हणत असतो. यामध्ये ज्या व्यक्ती वरवर पाहता कामामध्ये गुंतलेल्या दिसून येतात परंतु त्या व्यक्तीमुळे उत्पादनामध्ये काहीच बदल होत नसेल
त्याची उत्पादन क्षमता जर शून्य असेल तर अशा बेरोजगारी छुपी बेरोजगारी किंवा प्रचंड बेरोजगारी असं म्हटलं जात असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. आपल्याला उदाहरण सांगता येतं की समजा 1 एकर शेतीमध्ये 10 लोकांनी काम केलं तर जेवढं उत्पादन येतं तेवढंच उत्पादन जर 12 लोकांनी काम केल्यानंतर जर येत असेल तर वरील हे जे काही 2 लोक आहेत हे 2 लोक त्यांना छुपे बेरोजगार असं म्हटलं जातं, कारण त्यांनी शेतीमध्ये काम केल्यानंतर उत्पादनामध्ये कुठल्याही स्वरूपाची जी भर आहे ही भर पडत नसलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर दुसरा प्रकार आपल्याला सांगता येतो अनैच्छिक बेरोजगारी. प्रामुख्यानं प्रचलित वेतन दरावरती काम करण्याची इच्छा आणि पात्रता, त्याचबरोबर कौशल्य, व्यक्तीची कुवत आणि त्याचं ज्ञान या सर्व बाबी असून सुद्धा जर व्यक्तीला रोजगार मिळत नसेल तर त्याला अनैच्छिक बेरोजगारी असं म्हटलं जात असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणजेच की प्रामुख्यानं व्यक्तीची काम करण्याची इच्छा आहे, तिची पात्रता आहे, त्याच्याकडं विशिष्ट स्वरूपाचं काम करण्याचं कौशल्य आहे, ज्ञान आहे, या सगळ्या बाबी व्यक्तीकडे आहेत, पण त्याला जर रोजगार उपलब्ध होत नसेल तर त्याला आपण काय म्हणतो अनैच्छिक बेरोजगारी असं म्हणत असतो. त्यानंतर यातला तिसरा प्रकार आहे ऐच्छिक बेरोजगारी. प्रामुख्यानं प्रचलित वेतन दरावरती ज्याची काम करण्याची पात्रता असूनही जे स्वइच्छेनं रोजगाराविना राहतात त्यांना ऐच्छिक बेरोजगारी असं म्हटलं जातं. म्हणजेच की प्रामुख्यानं एखाद्या वेतनावरती किंवा ठराविक वेतनावरती व्यक्तीची काम करण्याची इच्छा आणि तिला रोजगार उपलब्ध आहे पण ती व्यक्ती काम करत नसेल तर प्रामुख्याने त्यांना आपण काय म्हणतो ऐच्छिक बेरोजगारी असं म्हणत असतो. त्यानंतर चौथा या ठिकाणी बेरोजगारीचा प्रकार आपल्याला स्पष्ट करता येतो की चक्राकार बेरोजगारी. प्रामुख्यानं आपण पाहतो की अर्थव्यवस्थेमध्ये जी तेजी मंदीची चक्र आहेत या चक्रामुळं जो रोजगार निर्माण होतो किंवा जी बेरोजगारी निर्माण होते त्याला आपण चक्राकार बेरोजगारी असं म्हणत असतो. म्हणजेच की प्रामुख्यानं आपण पाहतो की एक ठराविक हंगामामध्ये व्यक्तीला काम उपलब्ध होतं परंतु तो हंगाम संपला की त्या व्यक्तीला बेरोजगार राहावं लागतं. असं जे काही चक्र आहे या चक्रानुसार रोजगार उपलब्ध होतो आणि इतर वेळेला त्या व्यक्तीला बेरोजगार राहावं लागतं. याला या ठिकाणी आपण चक्राकार बेरोजगारी असं म्हणत असतो. त्यानंतर पाचवा प्रकार आपल्याला सांगता येतो घर्षणात्मक बेरोजगारी. प्रामुख्यानं जे लोक एक रोजगार सोडून दुसरा रोजगार शोधतात, दुसरा रोजगार मिळेपर्यंत त्यांना मधल्या कालावधीमध्ये बेकार राहावं लागतं तेव्हा त्याला या ठिकाणी घर्षणात्मक बेरोजगारी असं म्हणत असतं. म्हणजेच की व्यक्ती एका रोजगारामधून दुसऱ्या रोजगारामध्ये ज्यावेळेला स्थलांतरित करत असते आणि हे स्थलांतरित होत असताना मधल्या कालावधीमध्ये व्यक्ती काय असते बेरोजगार असते, याला या ठिकाणी आपण घर्षणात्मक बेरोजगारी असं म्हणत असतो. त्यानंतर सहावा प्रकार आपल्याला सांगता येतो रचनात्मक बेरोजगारी. प्रामुख्यानं अर्थव्यवस्थेच्या प्रक्रियेमध्ये उत्पादनाची संरचना सतत बदलत असते. उत्पादन तंत्रामध्ये आणि यंत्रसामग्रीमध्ये होणाऱ्या बदलामुळे निर्माण होणाऱ्या बेरोजगारीच संरचनात्मक बेरोजगारी असं म्हटलं जात असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणजेच की उत्पादनाच्या रचनेतील बदलामुळं जे लोक बेकार होतात त्यांना या ठिकाणी आपण संरचनात्मक बेरोजगारी असं म्हणत असतो. त्यानंतर सातवा प्रकार आपल्याला सांगता येतो औद्योगिक बेरोजगारी. प्रामुख्यानं वाढती लोकसंख्या असेल, ग्रामीण भागामधून शहरी भागांकडे लोकांचं होणारं स्थलांतर असेल, औद्योगिक क्षेत्रामध्ये झालेला जो काही कमी विकास आहे हा कमी विकास असेल, यंत्रांचा वाढता वापर असेल, या सर्व घटकांच्यामुळं औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांना रोजगार मिळत नाही, त्यांना औद्योगिक बेरोजगार असं म्हटलं जात असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणजे की औद्योगिक बेरोजगारी ही प्रामुख्यानं औद्योगिक क्षेत्रामध्ये होणाऱ्या बदलांच्या मुळे निर्माण होत असलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर आठवा मुद्दा आपल्याला सांगता येतो सुशिक्षितांची बेरोजगारी. प्रामुख्यानं उच्च तांत्रिक आणि इतर प्रकारचे शिक्षण घेऊनही ज्यांना रोजगार मिळत नाही त्यांना या ठिकाणी सुशिक्षितांची बेरोजगारी असं म्हटलं जात असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणजेच प्रामुख्यानं व्यक्ती आपलं शिक्षण पूर्ण करून रोजगाराच्या शोधात असते पण तिला जर रोजगार उपलब्ध होत नसेल तर त्यांना आपण सुशिक्षितांची बेरोजगारी असं म्हणत असतो. आणि यातला सगळ्यात शेवटचा प्रकार आपल्याला सांगता येतो हंगामी बेरोजगारी. प्रामुख्यानं हंगामी बेरोजगारी ही शेती क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहावयास मिळते. ज्यांना शेती हंगामापुरतंच
काम उपलब्ध होतं आणि ज्या व्यक्तींना हंगामाशिवाय कामाविना किंवा रोजगाराविना राहावं लागतं अशा बेरोजगारास प्रामुख्यानं हंगामी बेरोजगार असं म्हटलं जात असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. अशा पद्धतीनं प्रामुख्यानं बेरोजगारीचे हे जे काही वेगवेगळे प्रकार आहेत त्या प्रकारांच्या संदर्भातील जी सविस्तर चर्चा आहे ही सविस्तर चर्चा या ठिकाणी आपण केलेली आहे. प्रामुख्यानं यातला जो पुढचा भाग आहे की भारतातील बेरोजगारीचं असणारे जे काही प्रमाण आहे हे प्रमाण नेमकं किती आहे या संदर्भामध्ये जी चर्चा आहे ही चर्चा या ठिकाणी आपण करणार आहोत. याच्यामध्ये प्रामुख्यानं ग्रामीण आणि शहरी अशा दोन भागांमध्ये तिची जी विभागणी आहे ही विभागणी झालेली आपल्याला पाहावयास मिळते. प्रामुख्यानं 1983-84 मध्ये प्रामुख्यानं एकूण 21.76% एवढी बेरोजगारी होती. त्यामधील प्रामुख्यानं जवळजवळ 74% बेरोजगारीचं प्रमाण हे ग्रामीण भागामध्ये तर 25% बेरोजगारीचं प्रमाण हे शहरी भागामध्ये किंवा नागरी भागामध्ये असलेलं आपल्याला दिसून येतं. पुढे जाऊन 2009-10 या वर्षाचा जर आपण विचार केला तर प्रामुख्यानं एकूण बेरोजगारीचं जे प्रमाण आहे हे प्रमाण जर आपण पाहिलं तर 28.1 एवढं असलेलं आपल्याला दिसून येतं आणि याच्यामध्ये जवळजवळ 74.40% बेरोजगारीचं प्रमाण हे ग्रामीण भागामध्ये तर 25.60% एवढं बेरोजगारीचं जे प्रमाण आहे हे प्रमाण शहरी भागामध्ये असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. अशा पद्धतीनं प्रामुख्यानं या ठिकाणी आपण बेरोजगारी म्हणजे काय त्याच्या व्याख्या, प्रामुख्यानं बेरोजगारीचे असणारे वेगवेगळे प्रकार आणि भारतातील बेरोजगारीचं असणारं जे काही स्वरूप आहे हे नेमकं कशा पद्धतीचं आहे या संदर्भामध्ये जी सविस्तर चर्चा आहे ही चर्चा या ठिकाणी केलेली आहे. धन्यवाद.